हॅलो स्टुडंट, काल इंटिग्रेशन आपण सॉल्व केले. आज पण डेफिनेट इंटिग्रेशन आहे. वी हॅव टू सॉल्व आणि सगळ्या प्रकारचे फॉर्म्युले पाठांतर पाहिजे तर ते आपल्याला इंटिग्रेशन येत आहे. सोपे आहेत पण ते न सोडवल्यामुळे अवघड वाटतं. कळलं की नाही? तर आज आपण डेफिनेट इंटिग्रेशन I is equal to integrate 0 to limit 0 to pi by 2 limit 0 to pi by 2 sin square x dx हे पहिलं आहे. आता sin square x dx म्हणजे sin स्क्वेअरचं काय डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन काय आहे. sin square x चं इंटिग्रेशन काय आहे, cos square x बरोबर. मग दुसरं येईल हे I is equal to इंटिग्रेशन लिमिट 0 to pi by 2 आहे. लिमिट काय आहे, 0 to pi by 2 म्हणजे sin स्क्वेअर x इंटिग्रेशन cos स्क्वेअर x dx म्हणजे हे दुसरं आहे. आता आपण फर्स्ट अँड सेकंड ॲडिशन करू. फर्स्ट अँड सेकंडचे ॲडिशन केल्यानंतर काय होईल, sin स्क्वेअर x प्लस हे दुसरं आहे cos स्क्वेअर x बरोबर dx. फर्स्ट बाय ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड म्हणजे sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x dx. आता sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x याचा फॉर्म्युला माहिती आहे काय, sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इज इक्वल टू 1 आहे. म्हणजेच याची किंमत 1 येते म्हणून 1 dx इज इक्वल टू, आता 1 चे इंटिग्रेशन काय x आहे, काय x आहे म्हणजेच 2i इज इक्वल टू x 0 to pi by 2 बरोबर, 0 to pi by 2 म्हणजेच i इज इक्वल टू काय येईल, i इज इक्वल टू इथे घेऊ आपण लिहून, i इज इक्वल टू 1/2 हे 2 इकडे गेल्यावर काय होतील डिवाइड आणि इंटू x 0 to pi by 2 बरोबर. आता i इज इक्वल टू 1/2 इंटू एकच्या ठिकाणी आपण काय ठेवायचे पाय बाय 2. एकच्या ठिकाणी एकदा 0 पाय बाय 2 मायनस 0, 0चं किंमत 0च म्हणजेच एकच्या ठिकाणी इथं पाय बाय 2 ठेवले म्हणून i इज इक्वल टू पाय इंटू पाय, पाय अपॉन 2 इंटू 2 4 हे याला आन्सर. कळलं प्रत्येकाला? याची याची बेरीज केली, याचा फॉर्म्युला आपल्याला 1 मिळाला. 1 चं इंटिग्रेशन काय येतं, हे 0 to pi by 2 लिहायचं राहिले. 1 dx चं काय येतं, x येतं 2i इज इक्वल टू x 0 to pi by 2 आणि 0 to pi by 2 2 इज इक्वल टू i इज इक्वल टू हे 2 इथे गेल्यानंतर डिवाइड होतात बरोबर. हे मल्टिप्लाय इकडे गेल्यावर डिवाइड 1/2 इंटू एकच्या ठिकाणी पाय बाय 2 ठेवले, एकदा 0 ठेवले, 0ची किंमत 0च आणि म्हणून काय आला इज इक्वल टू पाय बाय 4 याची किंमत आली आन्सर. ओके, समजलं प्रत्येकाला? आता आपण फॉर्म्युले घेऊ 2-3 हे आपण क्लीन करू. आता साइन इनवर्स x काय होईल, साइन इनवर्स x इज इक्वल टू, हा पहिला फॉर्म्युला, साइन इनवर्स x इज इक्वल टू 1/√,
1 मायनस एक्स स्क्वेअर, हा लक्षात ठेवायचा. हा रूट आहे 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. परंतु दुसरा आहे टॅन इनवर्स एक्स. आता हा रूट नाहीये, हा डायरेक्ट प्लस आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे, बरोबर. हा टॅन इनवर्स 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. लक्षात ठेवण्यासाठी साइन इनवर्सचा रूट आहे 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि टॅन इनवर्सचा काय आहे डायरेक्ट 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आता सेक इनवर्सचा घेऊ आपण. सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू तिसरा सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स 1 अपॉन एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1 रूट एक्स स्क्वेअर. सेक इनवर्स इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स इंटू रूट एक्स स्क्वेअर मायनस 1, बरोबर. आता याचा आणि याचा लक्षात ठेवायचा. इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे, बरोबर. इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, इथं एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. साइन आणि हे साइन आणि सेक याच्यामध्ये एवढा बदल आहे. हे फॉर्म्युले तिन्ही फॉर्म्युले अत्यंत महत्वाचे आहे. तिन्ही साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, हे कधीही पण लक्षात येईल. परंतु साइन इनवर्स आणि सेक इनवर्स इथे फक्त रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर मायनस 1 आहे. साइन आणि सेक मध्ये यस लक्षात ठेवायचं. साइन इनवर्स सेक इनवर्स 1 मायनस एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 1, इथं 1 अपॉन एक्स आहे. हे तिन्ही पण येतात. मोस्ट इम्पॉर्टंट 1 मार्कासाठी आणि सोडवण्यासाठी पण येतात. तर अशा प्रकारे जसं आपल्याला आता सोडवायला आलं होतं ना, साइन एक्स स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे त्याची किंमत 1 होती. असे येतील साइन अपॉन कॉस टॅन, कॉस अपॉन साइन कॉट. अशा प्रकारे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला येतील. ओके, थँक्यू. स्टडी करा, अभ्यास करा आणि